पूर्वीच्या लग्नामध्ये ना आपली खूपच जास्त मज्जा यायची बघा, आणि त्याच्यामध्ये जर मठ्ठा असेल ना तर आपला आनंदानं खूपच जास्त वाढायचा. आणि आज आपण तसा सेम टू सेम असा मठ्ठा बनणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे, खूप भारी लागते, खूप चविष्ट आहे हा मठ्ठा. काय करायचं, खलबत्ता घ्यायचा, खलबत्त्यामध्ये मिरच्या, अद्रक आणि कोथिंबीर टाकायची, चांगल्या प्रकारे कुटून घ्यायचं. मिक्सरमध्ये फिरवण्याच्या ऐवजी ना ह्या खलबत्त्यामध्ये कुटावर का चव खूप छान लागते. चांगल्या प्रकारे कुटून घ्यायचं, बरं त्याचं पेस्ट करून घ्यायचं. इथे ना मोठ्या भांड्यामध्ये मस्त असं थंडगार दही घ्यायचं आहे बघा, मोठी वाटी भरून. चांगल्या प्रकारे रवीने त्याला घोटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 1 ते 1.5 गिलास पाणी. आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे ना मठ्ठा त्याच्यानुसार मध्ये आपण तसं पाणी टाकून घेणार आहोत. नंतर जे मसाला कुटून घेतला होता तो मसाला टाकून घ्यायचा, जिरे पावडर टाकायचं, थोडंसं काळं मीठ टाकायचं आणि 1 ते 2 चमच ना साखर टाकून घ्यायची. आणि थोडंसं आपलं जे रेग्युलर यूज करायचं जे मीठ असतं ते मीठ टाकायचं. आणखीन रव्याने छान असं फिरवून घोटून घ्यायचं बघा. मस्त अशी पुदिन्याचे पानामध्ये चुरून टाकायचे. मस्त आपला थंडगार मठ्ठा रेडी आहे. बर्फ टाकायचा गिलासामध्ये, त्याच्यावरती मस्त मठ्ठा टाकायचा आणि एन्जॉय करायचा. खूप भारी रेसिपी लागते, तुम्ही पण नक्की ट्राय करा.